रायगड आणि ठाणे जिल्ह्याला गेल्या 2 दिवसापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हास नदीला मोठ्या प्रमाणात उल्हास नदीची पाण्याची पातळी वाढली आहे। परिणामी आता कल्याण खाडीची देखील पाण्याची पातळी वाढल्याने कल्याण डोंबिवली महानगरपालिकेने या ठिकाणी सतर्कतेचा इशारा देत या नदीकाठच्या असलेल्या गोविंदवाडी रेतीबंदर परिसरातील शेकडो नागरिक आणि त्याचबरोबर तबेला धारकांना नोटीस बजावली आहे। सध्या आपण पाहू शकतो या ठिकाणी जी ही कल्याण खाडी आहे, दुर्गाडी किल्ल्याच्या बाजूहून वाहणारी ही खाडी आहे आणि या खाडीची जी पातळी आहे ती मोठ्या प्रमाणात खाडीच्या पातळीत वाढ झालेली आहे। आपण पाहू शकता की नदीचा प्रवाह ज्या पद्धतीने वाहत आहे त्या पद्धतीने कुठेतरी या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे आणि ही शक्यता आणि सतर्कता बाळगत प्रशासनाने नदी किनारी असलेले घरं त्याचबरोबर तबेले हे सुरक्षित ठिकाणी हटवण्याचे या ठिकाणी नोटीस आणि आदेश दिले होते। त्यानुसार दुर्गाडी किल्ला रेतीबंदर आणि गोविंदवाडी परिसरातील शेकडो रहिवासी तसेच म्हशीचे तबेले यांना महानगरपालिकेने या ठिकाणी नोटीस बजावली आहे। नागरिकांना व त्याचबरोबर पशुपालकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे आणि नदी खाडी परिसर जाण्यासाठी टाळावे अशा प्रकारच्या सूचना देखील या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। सध्या तरी आपण पाहिलं तर पावसाचा जोर हा कमी या ठिकाणी झालेला पाहायला मिळत आहे। मात्र नदीपात्राची पाण्याची पातळी वाढली तर नदीपात्राच्या जवळ असलेल्या नदीकाठी असलेल्या अनेक घरामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरून मोठी पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात आहे। कॅमेरा पर्सन गणेश रहाटेसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।